तर ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। अजित पवार, सुनेत्रा पवार मोतीबाग चौकात पोहोचलेले आहेत। तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज अजित पवार, सुनेत्रा पवार हे सहभागी होत आहेत। पायी वारी करत वारकऱ्यांच्या सोबतीनं अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। अजित पवार आज काटेवाडीपर्यंत पालखीत पायी चालणार आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय वातावरण आहे? आज अजित पवार, सुनेत्रा पवार हे वारकऱ्यांसोबत पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर अजित पवार मोतीबाग चौकात पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय ही थेट दृश्य। अजित पवार हे टाळ वाजवत वारकऱ्यांच्या साथीनं तुकोबांच्या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। जनसामान्यांसोबतचा संवाद अधिकाधिक कसा वाढेल याकडे आता सर्व नेत्यांचं लक्ष आहे। त्यामुळे आता अजित पवार हे वारकऱ्यांच्या साथीनं त्यांच्या सोबतच दिंडीमध्ये चालतायत। अनेक नागरिकांनी त्यांच्याशी संवाद देखील या दरम्यान साधलेला आहे। पालखी सोबत चालताना वारीची जी प्रथा आहे एकमेकांना माऊली म्हणण्याची, तर अजित पवारांचं रुपडं हे सुद्धा आज राजकीय नेत्यापेक्षा काहीसं वेगळं असं बघायला मिळतंय। डोक्यावर टोपी आहे वारकरी थाटाची, गळ्यात टाळ आहे आणि टाळ वाजवत आता अजित पवार ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत पायी वारीत सहभागी झालेले आहेत। अजित पवारांसोबत सेल्फी घेण्याची सुद्धा लगबग वारकऱ्यांची आहे। त्याच्यामुळे एकंदरीत राजकारणापेक्षा वेगळं असं काहीसं चित्र आज आपल्याला बघायला मिळतं आहे। तर अजित पवार हे काटेवाडीपर्यंत पालखीत जाणार आहेत। सध्या ते मोतीबाग चौकामध्ये पोहोचलेले आहेत। तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। सध्या या पालखी सोहळ्यापर्यंत पोहोचण्याकरता ते वारकऱ्यांसोबत चालतायत। अजित पवारांसोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुद्धा असणार आहेत। नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। हा निकालाचा कल काहीसा अजित पवारांच्या बाजूने नव्हता असं देखील दिसून आलं। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी जनसामान्यांसोबत अधिकाधिक कसं जोडून घेता येईल, जनभावना कशा जाणून घेता येतील, हा सर्वच नेत्यांचा कल आहे। सोबतच अजित पवारांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुद्धा वारकऱ्यांसाठी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केलेल्या आहेत। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारकऱ्यांसोबत चालणार आहेत। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पायी वारीमध्ये सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा आता जनसामान्यांच्या भावना जाणून घेण्याकडे झुकत चाललेली आहे हे आपल्याला दिसतंय। अजित पवारांचं हे वेगळं रुपडं आज आपल्याला या दिंडीत बघायला मिळतंय। ज्ञानोबा तुकोबांचा गजर होतोय, वारकऱ्यांची देखील त्यांना साथ आहे। त्यामुळे नेहमीच्या धाटणीच्या भाषणापेक्षा काहीसे वेगळे अजित पवार आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। टाळ वाजवत ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत प्रत्येक वारकऱ्याला माऊली म्हणत प्रत्येकाला नमस्कार करत अजित पवार पुढे निघाले। सध्या अजित पवार हे मोतीबाग चौकात आहेत। तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि काटेवाडीपर्यंत या पालखीमध्ये सहभागी होत ते चालत जाणार आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। योगेश, आपण बघतोय की शरद पवार काटेवाडीत पालखीचं स्वागत करणार आहेत, तर बारामती पासून काटेवाडीपर्यंत अजित पवार हे या पालखीत पायी वारी करत सहभागी होत आहेत। काय वातावरण आहे बारामतीत? तर आज बारामतीत एक आगळं वेगळं दृश्य आपल्याला बघायला मिळू शकतं। एकीकडे शरद पवार हे काटेवाडीत या पालखीचं स्वागत करणार आहेत, मात्र या पालखी सोबत चालणार आहेत ते म्हणजे अजित पवार। त्यामुळे